RT ॲडमिशन 2026-27 फॉर्म भरण्यासाठी जी लास्ट डेट आहे ही 25 तारीख आहे आणि यामध्ये संपूर्ण पालकवर्गांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही तुमचा फॉर्म एडिट करा, परंतु जर तुम्ही या अगोदर फॉर्म भरलेला असेल आणि जर तुम्ही परत फॉर्म भरत असाल तर तुमचा दोन्ही अर्ज, समजा एखाद्या पालकांनी 1 किलोमीटरमध्ये अगोदर फॉर्म भरलेला असेल, कारण की यासारख्या कमेंटसुद्धा आलेल्या आहे की सर आमचा फॉर्म आम्ही परत भरू का, तर तुम्ही परत फॉर्म भरू शकत नाही. क्लिअरली सांगितलेलं आहे की एका पालकाचे जर 2 अर्ज आढळून आल्यास दोन्ही अर्ज हे RT ॲडमिशन प्रोसेसमधून बाद केले जाणार, म्हणजे डिलीट करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण पालकवर्गांनी फक्त आणि फक्त एकच फॉर्म भरायचा आहे. जर तुम्ही अगोदर फॉर्म भरलेला असेल तर तो फॉर्म तुम्ही एडिट करू शकता. एडिट करण्यासाठी आपण व्हिडिओसुद्धा दिलेला आहे आणि तुम्हाला साईडवर सुद्धा सांगण्यात आलेला आहे की तुम्ही तुमचा फॉर्म जो आहे हा अनकन्फर्म करू शकता, म्हणजे एडिटसाठी बोलावू शकता आणि तुम्हाला वेळ पण लागणार नाही आहे. 1 मिनिटाच्या आत तुमचा फॉर्म हा एडिटसाठी उपलब्ध होत आहे. याबद्दलचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ बघून आपला फॉर्म एडिट करा, परत न्यू फॉर्म भरू नका. कारण की भरपूर पालकांच्या कमेंट्स आलेल्या आहे की असं करू का, म्हणजे परत फॉर्म भरू का, आमच्या याच्यात हे येत नाही आहे, स्कूल येत नाही आहे किंवा आमचं लोकेशनचा प्रॉब्लेम आहे. त्यामध्येच तुम्ही संपूर्ण माहिती एडिट करा आणि जे तुम्ही लोकेशन सिलेक्ट करत आहात, लोकेशन सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही आता लोकेशन चेंज करून राहिलेले आहे तर तुम्हाला त्या ॲड्रेस प्रूफ द्यावं लागेल. म्हणजे जो ॲड्रेस तुम्ही आता फॉर्ममध्ये टाकत आहे, जे लोकेशन तुम्ही देत आहे ते ॲड्रेस प्रूफ तुम्हाला द्यावं लागणार, म्हणजे लागणारच. त्यामुळे जेही तुम्ही आता यामध्ये करणार आहे, एडिट करत असाल किंवा काही करत असाल तर तुम्हाला डॉक्युमेंट्स लागेल आणि तुम्ही जे परत डॉक्युमेंट्स टाकायची गरज नाही आहे. तुम्ही ऑलरेडी जर डॉक्युमेंट्स टाकलेले आहे आणि तोच ॲड्रेसवर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्ही 25/3/2026 पर्यंत तुमचा फॉर्म भरू शकता. तर ज्याही पालकवर्गांना एडिट करायचं असेल 25 पर्यंत एडिट करा, फायनल सबमिट करून प्रिंट काढा आणि त्यानंतर नवीन पालकवर्ग असेल ज्यांनी फॉर्म भरलेला नाही आहे ते पालकवर्गसुद्धा 25 तारखेपर्यंतच फॉर्म भरू शकतात. आणि संपूर्ण पालकवर्गांनी फक्त एकच फॉर्म भरा, 2 फॉर्म भरू नका. जर कोणत्या पालकांकडून चूक झालेली असेल तर तो फॉर्म तुम्ही डिलीट करून टाका, अनकन्फर्म करा आणि डिलीट करा जर 2 फॉर्म झाले असेल तुमचे तर. आणि फक्त आणि फक्त एकच फॉर्म RT ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये ठेवा, तर तुमचा नंबर लागेल किंवा नाही हे आता आपल्याला लॉटरीवर समजणार आहे. तर जे तुम्ही डॉक्युमेंट्स लावलेले आहे ते डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा, कारण की सध्याचा जो आकडा आहे हा आकडा 2,30,000च्या वर गेलेला आहे, म्हणजे फॉर्मची संख्या वाढत आहे. आणि 25 तारखेनंतर फॉर्म जर डेट वाढली नाही समजा, कारण 25 तारीख लास्ट डेट आहे, बघू शकता तुम्ही साईडवर सुद्धा देण्यात आलेली आहे. तर डेट वाढली नाही समजा 25 तारखेनंतर तर 7 ते 8 दिवसानंतर लॉटरी लागू शकते. आणि जर ह्या 25 तारखेमध्ये जर मुदतवाढ देण्यात आली तर लॉटरीसुद्धा लेट लागणार, कारण की परत पालकवर्गांना फॉर्म भरण्यासाठी काही दिवस देण्यात येणार आहेत. त्यामुळे तर अशा प्रकारे ही एक अपडेट होती. त्यामुळे एकच फॉर्म भरा, परत फॉर्म भरू नका. जेही करायचं असेल 25 तारखेच्या आत तुम्ही कंप्लीट करा आणि आपल्या फॉर्मचे प्रिंट काढा आणि डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, कारण लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स हे व्हेरिफिकेशन सेंटरला द्यायचे आहे. तर RTमध्ये कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि RT ॲडमिशन 2026-27च्या पुढील अपडेट्ससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.